नमस्कार. खरं तर आपली जी PCMची जी एक्झाम आहे ती 2 मे पासून स्टार्ट होते आणि विद्यार्थ्यांचा एक डाऊट जो कॉमन मला WhatsAppवरती पण विचारला जातो आणि सगळे ग्रुपचे पण विद्यार्थी बोलतात की दादा ॲडमिट कार्ड किंवा जे तुमचं हॉल तिकीट असणार आहे CET एक्झामचं ते कधी रिलीज होणार आहे. मग वाटलं आजचा जो व्हिडिओ असणार आहे ना त्यामध्ये तुम्हाला कम्प्लिटली ॲडमिट कार्ड कधी रिलीज होणार आहे, त्यानंतर कोणती डॉक्युमेंट्स वगैरे जी लागतात ना त्या 2 गोष्टी तुम्हाला आता सांगाव्यात. का? कारण का पहिलं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे तुमचे डॉक्युमेंट्स. आता CET एक्झाम आपली अप्रॉक्सिमेटली 16 मेला संपणार आहे. रिझल्ट पुढच्या 28 दिवसांमध्ये डिक्लेअर होतो आणि त्यानंतर तुमची कॅप राऊंडची जी प्रोसेस आहे जी सगळ्यात महत्त्वाची स्टेज असते ती स्टार्ट होणार आहे. मग आता त्यासाठी लागतात की जी सगळ्यात इम्पॉर्टंट लागतात पहिलं म्हणजे काय, तुमचे डॉक्युमेंट्स. हे डॉक्युमेंट्स यासाठी लागतात ऐन मोमेंटला ज्यावेळी तुमची FC सेंटरवरती स्क्रुटनी असते, म्हणजे तुमची सगळी जी डॉक्युमेंट्स असतात ती व्हेरिफिकेशन होतं. त्यामुळे एखादं जरी डॉक्युमेंट नसेल ना तर पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे आतापासूनच तुमच्या घरच्यांना किंवा पालकांना सांगून ठेवायचं आहे की तुमची जी डॉक्युमेंट्स आहेत ती तुम्ही काढून ठेवा. कोणकोणती डॉक्युमेंट्स आहेत, आता जे कॉमन डॉक्युमेंट्स आहेत ती तुम्हाला सांगतो. आता तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट आहे, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहतात किंवा तिथले रहिवासी आहात की नाही हे डिसाईड करतं. त्यानंतर तुमचं इन्कम सर्टिफिकेट आहे जे करंट इयरचं असावे, म्हणजे मार्च 2024 नंतरचं असावं, व्हॅलिड असावं ते. दुसरं आहे ते म्हणजे तुमचं जे EWS कॅन्डिडेट आहेत त्यांना EWSचं सर्टिफिकेट लागतं जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं आहे. फोर्थ आहे ते म्हणजे काय, तुमचं गॅप सर्टिफिकेट. जे विद्यार्थ्यांनी ड्रॉपर आहे त्यांना गॅप सर्टिफिकेट म्हणजे सिंपल एक 100 रुपयाचा स्टॅम्प असतो, त्याच्यावरती इतकंच लिहिलं असतं की या विद्यार्थ्यांनी या एका वर्षामध्ये गॅप घेतलेला आहे, एवढंच असतं, बाकी काही नाही. कोणत्याही माय सेवा केंद्रावर गेला तर ते बनवून देतील. त्यानंतर आहे तुमचं मायनॉरिटी सर्टिफिकेट. जे विद्यार्थी मायनॉरिटीमध्ये येतात म्हणजे पारसी, सिख, जैन वगैरे या ज्या मायनॉरिटीज आहेत, काही कॉलेजेस ही फक्त मायनॉरिटी सीट्सलाच अलॉट करतात, त्यामुळे मायनॉरिटी सर्टिफिकेट जे विद्यार्थी ॲप्लिकेबल आहेत त्यांनी काढून घ्यायचे. त्यानंतर हे तुमचे 10वी 11वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट्स ते सुद्धा तयार ठेवा. अपडेटेड आधार कार्ड, म्हणजेच आधार कार्ड काही विद्यार्थ्यांचं खूप जुनं आहे तर ते अपडेट करून घ्या. ही झाली कॉमन डॉक्युमेंट्स. आणि जी सगळ्यात महत्त्वाची काही विद्यार्थी जे स्पेशल कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत म्हणजे SC ST वगैरे या विद्यार्थ्यांसाठी काय लागते तर कास्ट सर्टिफिकेट लागतं, कास्ट व्हॅलिडिटी लागतं. आता कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी यायला खूप वेळ लागतो, त्यामुळे आतापासून तुम्ही पालकांना सांगून जर तुमच्याकडे ही सर्टिफिकेट नसतील तर ती तुम्ही पालकांना सांगून आतापासून अप्लाय करून ठेवा, जेणेकरून पुढच्या 1 ते 2 महिन्यामध्ये सर्टिफिकेट तुमच्या हातामध्ये मिळतील. आता व्हॅलिडिटी वगैरे ते सगळं चेक करा व्यवस्थित, त्याच्या डेट्स बरोबर आहेत की नाही. आणि OBC विद्यार्थ्यांना एक स्पेशल डॉक्युमेंट म्हणजे नॉन क्रिमिलियर लागतं, जे OBC SBC NT VJ या कॅटेगरीसाठी लागत आहे. हे नॉन क्रिमिलियर वगैरे सुद्धा तुम्ही अप्लाय करून ठेवा. ही काही जनरल डॉक्युमेंट्स होती जी तुम्हाला आतापासून पालकांना सांगून काढून ठेवायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला ऐन मोमेंटला काहीही धावपळ करता येणार नाही. CET सेल तुम्हाला वेळ देतं डॉक्युमेंट सबमिट करण्यासाठी, परंतु मला वाटतं की परत धावपळ करण्याऐवजी आतापासून तुम्ही प्रिपेअर राहिलेलं बरं. हा जरा पहिला पॉईंट तुमच्या डॉक्युमेंटचा. दुसरं, ॲडमिट कार्डवर येण्याऐवजी तुमच्या ज्या विद्यार्थ्यांना 70% जास्त सिलेबस कव्हर झाला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही कम्प्लिटली फुल लेंथ मॉक टेस्ट सिरीज अरेंज केली. खरं तर तुम्हाला सर्वांचे आभार, कारण का विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला जवळपास 100+ विद्यार्थी आज मॉक टेस्टमध्ये आमच्या फुल लेंथ मॉक टेस्ट सिरीजमध्ये एनरोल आहेत. विचार करा, ते विद्यार्थी डेली मॉक टेस्ट देत आहेत, त्यांचा स्कोर स्वतःचा इम्प्रूव्हमेंट करत आहेत, त्यांना काहीही प्रॉब्लेम असेल तर ते पर्सनल मेंटरशी बोलत आहेत आणि त्यांचा स्कोर इम्प्रूव्हमेंट करत आहेत. त्यामुळे टोटल 25 फुल लेंथ ऑनलाईन मॉक टेस्ट आहेत ज्या CET एक्झामची जी क्वेश्चन्स असणार त्याला पॅरलली असणार आहेत. दुसरं आहे म्हणजे काय, तुम्हाला पर्सनल मेंटरशिप मिळते. प्रत्येक विद्यार्थ्याला काहीही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही त्या मेंटरशी कॉन्टॅक्ट करू शकता. थर्ड आहे वीकली टॉपर सेशन, म्हणजे जे 2023चे टॉपर्स आहेत त्यांना आम्ही अरेंज करून त्यांचे सेशन तुमच्यासाठी अरेंज करतो आणि प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल्ड सोल्युशनसुद्धा मॉक टेस्टचं आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मॉक टेस्टमध्ये इनरोल करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी जरूर मॉक टेस्टमध्ये इनरोल करा, कारण का फुल लेंथ आणि बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट आम्ही तुमच्यासाठी प्रोव्हाइड करतोय. आता शेवटचा आणि मेन पॉईंट म्हणजे काय तर ॲडमिट कार्ड कधी येणार आहे. खरं तर एक गोष्ट तुम्हाला नेहमी सांगावीशी वाटते, तुमचं जास्तीत जास्त फोकस ना CET एक्झामवरती करा. हे ॲडमिट कार्ड कधी येणार आहे, हे ॲडमिट कार्ड कधी रिलीज होईल, या अशा ज्या अपडेटेड गोष्टी आहेत ना त्या सगळ्या तुम्हाला कळणार आहेतच, परंतु त्याच्यामुळे तुमचा फोकस डायव्हर्ट होता कामा नये याची काळजी तुम्हाला घ्यायची. आता ॲडमिट कार्डबद्दल सांगायचं झालं तर गेल्या वर्षी म्हणजे 2023 साली बघा ॲडमिट कार्ड जे होतं ते CET एक्झाम स्टार्ट झाली होती 9 मे पासून स्टार्ट झाली होती, 9 मे 2023 पासून स्टार्ट झाली होती आणि ॲडमिट कार्ड रिलीज झालं होतं 4 मे, म्हणजे जवळजवळ 5 दिवसांपूर्वी ॲडमिट कार्ड रिलीज झालं होतं. त्याच्या आधीच्या वर्षीसुद्धा सेम कंडिशन होती. त्यामुळे तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे या वर्षीसुद्धा PCMचं जे ॲडमिट कार्ड आहे ते होणार आहे 25 ते 28 एप्रिल. पुन्हा एकदा सांगतो, PCMचं ॲडमिट कार्ड 25 ते 28 एप्रिलच्या दरम्यान रिलीज होणार आहे आणि PCBचं जे ॲडमिट कार्ड आहे ते अप्रॉक्सिमेटली मला वाटतं की
15 ते 18 एप्रिलच्या दरम्यान रिलीज होईल. या डेट्स या एक्सटेंडेड किंवा एक्सपेक्टेड आहेत. म्हणजेच काय, CET सेल आता तुम्हाला थोडा अनुभव यायला लागेल की CET सेल कधीही काही करू शकतं. ऐन मोमेंटला डेट्स पुढे घेऊ शकतं, त्या डेट्स कॅन्सल करून परत ती एक्झाम वगैरे घेतं. हे सगळ्या गोष्टी आता तुम्हाला 2-3 महिने पुढचे फेस करायचे आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, ॲडमिट कार्ड CET एक्झामच्या आधी 5 दिवस येणार आहे. PCMचं 25 ते 28 एप्रिलपर्यंत येऊ शकतं. हे झालं ॲडमिट कार्डचे डिटेल्स. खरं तर आजचा जो व्हिडिओ होता फक्त अपडेट देण्यासाठी होता. तुमचे डॉक्युमेंट्स तयार ठेवा. ॲडमिट कार्ड येणार आहे 25 ते 28 एप्रिलच्या दरम्यान येईल. ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ मॉक टेस्ट सिरीज जॉईन करायचं त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या लिंकवरती जाऊन नक्की रजिस्ट्रेशन करा. खरं तर आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.